नमस्कार मित्रांनो. व्हेनेझुएलाचे हुकुमशहा अध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडून न्यूयॉर्कमध्ये आणण्यात आलेलं आहे. त्यांचे फोटोही प्रसिद्ध झाले, नंतर हातापायात बेड्या घालून चालताना त्यांचे व्हिडिओही प्रसिद्ध झाले. कारवाई तर झाली, पण त्याच्यानंतर आलेल्या वादळाचं काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. हे वादळ अमेरिकेतही आलेलं आहे, हे वादळ व्हेनेझुएलातही आलेलं आहे आणि हे वादळ जगभरातही आलेलं आहे. त्या सगळ्याचा थोडासा आढावा, कारण हा विषय बरेच दिवस चालणार आहे. पहिली गोष्ट, व्हेनेझुएलामध्ये काय झालं. मादुरो यांना पकडून आणल्यानंतर व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांना तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवलेला आहे. हे व्हेनेझुएलाच्या घटनेनुसार आहे. व्हेनेझुएलाच्या घटनेमध्ये जर राष्ट्रपती किंवा अध्यक्ष काही काळाने काम करू शकत नसतील तर मग सत्ता उपराष्ट्रपतींकडे जाते आणि त्यांनाही जर काही बरं वाईट झालं तर ती सत्ता त्यांच्या संसदेच्या अध्यक्षांकडे जाते, काँग्रेसच्या अध्यक्षांकडे जाते. संसदेच्या अध्यक्षपदी त्यांचे निकोलस मादुरोचा धाकटा भाऊ आहे. म्हणजे बघा, सत्ता पुन्हा घरातच राहण्याची शक्यता जास्त आहे. या ज्या डेल्सी रॉड्रिग्स आहेत, या 1999 सालापासून म्हणजे गेली जवळपास 25-26 वर्ष त्या वेगवेगळ्या मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळत आहेत. आधी उगो चावेसच्या सरकारमध्येही त्या मंत्री होत्या आणि या सरकारमध्येही या म्हणजे निकोलस मादुरोंच्या सरकारमध्येही त्या मंत्री होत्या आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अमेरिकेच्या कारवाईवर टीका केलेली आहे आणि व्हेनेझुएला स्वतंत्र राहणार असल्याचं आणि अमेरिकेच्या योजनांना बळी पडणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे एका प्रकारे हे व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्रपती करत असताना व्हेनेझुएलाच ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी जल्लोष केलेला आहे. त्यांना विरोध करायला जे मादुरो समर्थक आहेत तेही रस्त्यावर उतरलेले आहेत, पण त्यांची संख्या तुलनेने कमी आहे. हे झालं व्हेनेझुएलाचं. आता अमेरिकेत काय चाललं आहे नेमकं ते बघूया. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी काल सकाळी 11 वाजता, अमेरिकेतले सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद किंवा एक वक्तव्य त्याच्यामध्ये केलं आणि त्याच्यात या सगळ्याची अमेरिकेची बाजू काय ते मांडलं. आणि त्यात त्यांनी सांगितलं की व्हेनेझुएलामध्ये जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत व्हेनेझुएला हा देश अमेरिका चालवणार आहे. म्हणजे एखादं दुकान आपण जसं चालवतो तसं व्हेनेझुएला हा देश अमेरिका चालवणार आहे. अमेरिकेचं असं म्हणणं आहे की आमचं तेल, खनिज तेल हे व्हेनेझुएलानी चोरलं आहे. म्हणजे आमचा पक्ष चोरला, आमचं चिन्ह चोरलं, आमचं तेलही चोरलं. काय काय चोरलं जातं राजकारणात, तर तेलही आमचं व्हेनेझुएलानी चोरलं. तर व्हेनेझुएलानी तेल कसं चोरलं आहे, तर एकेकाळी व्हेनेझुएलानी हे कंत्राट अमेरिकन कंपन्यांना दिलं होतं. शेव्हरॉन या अमेरिकन कंपनीकडे मोठे तेल साठे होते. कालांतराने तिकडे उगो चावेज यांचं सरकार आलं, त्यांनी राष्ट्रीयकरण केलं. त्यांचं म्हणणं आहे अमेरिकन कंपन्या आपल्याला लुटत आहेत, हे तेल आहे व्हेनेझुएलाच्या जनतेचं आहे आणि त्यामुळे त्यांनी त्याचं राष्ट्रीयकरण केलं. जसं भारतानेही अनेक गोष्टींचं राष्ट्रीयकरण पेट्रोल कंपन्यांचं केलं होतं, एअर इंडियाचं केलं होतं, अनेक गोष्टींचं राष्ट्रीयकरण भारतानेही पूर्वीच्या काळी केलं होतं. पण ट्रम्प यांचं म्हणणं आहे की व्हेनेझुएलानी हे तेल चुकीच्या गोष्टींसाठी त्याचा वापर केला. आता अमेरिका देश ताब्यात घेणार आहे. अमेरिका हे तेल आणि व्हेनेझुएलाकडे दणदणीत म्हणजे त्याला म्हणतात $17 ट्रिलियन एवढ्या किमतीचं तेल आहे. अर्थात ते काही एका वर्षात निघणार नाही आहे, पण अमेरिकन कंपन्या हे तेल विकतील आणि हा पैसा व्हेनेझुएलाच्या विकासासाठी वापरतील. मग व्हेनेझुएलातही अच्छे दिन येणार आहेत. आता याच्यावर कुणाला विश्वास बसेल नाही बसेल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ट्रम्प यांनी ही घोषणा करताच अमेरिकेतल्या विरोधी पक्षांमध्येही संतापाची लाट उसळलेली आहे. सुरुवातीला या त्यांच्या प्रतिक्रिया आल्या नव्हत्या, पण कालांतराने या डेमोक्रॅटिक पक्षातल्या समाजवादी विचारांचे जे काही लोक आहेत त्यांचे भीष्म पितामह बर्नी सँडर्स यांनी एक मोठं पत्र प्रकाशित केलेलं आहे आणि त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणाचा कडाडून निषेध केलेला आहे. अशा प्रकारे दुसऱ्या सार्वभौम देशात लष्करी कारवाई करणं आणि ती कारवाई करून त्याच्या अध्यक्षांना उचलून आपल्याकडे आणणं हे योग्य ठरणार नाही.
अशा प्रकारे अमेरिकेला दुसऱ्या देशात ढवळाढवळ करण्याचा कोणताही नैतिक आणि कायदेशीर अधिकार नाही वगैरे वगैरे त्यांनी ट्रम्प यांची खरडपट्टी काढलेली. आता त्यांचे शिष्य असलेल्या न्यूयॉर्कमधल्या संसद सदस्य, काँग्रेस वुमन किंवा हाऊस रिप्रेझेंटेटिव्ह म्हणता येईल, म्हणजे त्यातल्या काँग्रेस वुमन हे संसद सदस्यांसाठी शब्द आहे. खालच्या सदनातील प्रतिनिधीला म्हणजे सदस्याला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात. रिप्रेझेंटेटिव्ह अलेशिया ओकाझिओ-कॉर्टेस यांनी पण त्यांचा निषेध केलेला आहे. न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांनी थेट ट्रम्प तात्यांना फोन करून त्यांचा निषेध केलेला आहे की हे तुम्ही आमच्या शहरात आणताय, या मादुरोला आमच्या शहरात त्याच्याविरुद्ध खटला चालवणार आहात आणि त्याच्यामुळे आमच्या शहरातल्या लोकांचं भवितव्य तुम्ही धोक्यात टाकत आहात. कारण हा खटला जर न्यूयॉर्कमध्ये चालला तर कदाचित न्यूयॉर्कमध्ये दहशतवादी हल्ले होऊ शकतात, मादुरो समर्थक आंदोलन करू शकतात आणि हे आम्हाला आमच्या शहरामध्ये हे करायचं, म्हणजे एकूणच कारवाईचाही निषेध केलेला आहे आणि न्यूयॉर्कमध्ये खटला चालवण्याच्या गोष्टीचा. आता ट्रम्प यांनी आणखीन एक खटला म्हणजे सदर्न न्यूयॉर्कमध्ये एक सदर्न डिस्ट्रिक्टमध्ये एक खटले चालणार होते आणि आता मॅनहॅटनमध्येही हे न्यूयॉर्कच्या डाऊनटाऊनमध्येही खटला चालवायचा. म्हणजे मला असं वाटतं ट्रम्प यांनाही ममदानी आणि डेमोक्रॅट्सना जळवायला या गोष्टी मुद्दामून न्यूयॉर्कमध्ये करायचं. अर्थात अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी देखील याचा विरोध केलेला आहे. अमेरिकेतल्या काही ट्रम्प यांच्या पक्षातल्याही काही सदस्यांनी याचा विरोध केलेला आहे. कारण मूलतः हा प्रश्न आहे की अशा प्रकारे कारवाई करणं हे अमेरिकेच्या अध्यक्षाच्या अधिकारात असतं का? अमेरिकेचे अध्यक्ष युद्ध सुरू करू शकतात, पण त्याच्यासाठी लागणारा खर्च, त्याच्यासाठी लागणारी मंजुरी हे सगळं संसदेकडनं घेणं आवश्यक आहे. आणि हे तर काही व्हेनेझुएला विरुद्ध चाललं, हे काही युद्ध नाही आहे. तुमच्या दृष्टीने तुम्ही कायदेशीर कारवाई केलेली आहे. तुमच्या देशातल्या ड्रग्ज आणि इतर गोष्टींविरुद्ध तुम्ही दुसऱ्या देशातनं कोणाला तरी पकडून आणलेलं आहे आणि नुसतं कोणाला तरी नाही, त्या देशाच्या अध्यक्षानं पकडून आणलेलं आहे. अशा प्रकारची कारवाई करायची तर तुम्हाला अमेरिकेच्या संसदेची मंजुरी असणं आवश्यक आहे. ती मंजुरी न घेताच तुम्ही अशा गोष्टी कशा करू शकता हे त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे अमेरिकेतच पूर्ण याच्यामध्ये ढवळाढवळ म्हणजे काय म्हणजे अमेरिका ढवळून निघालेली या ढवळाढवळीमुळे अमेरिकेत ट्रम्प यांच्या पक्षाच्या बऱ्याच लोकांचा याला पाठिंबा आहे. पण त्याच्यातही काही जणांना त्याच्यामध्ये संशय येऊ लागलेला आहे की कारण ट्रम्पचे बऱ्याच समर्थकांचं म्हणणं आहे की अमेरिकेने अमेरिकेच्या प्रश्नांवर लक्ष द्यावं, बाकीचं जग गेलं तेल लावत तिथे लक्ष देऊ नये. आणि ट्रम्प जेव्हा म्हणाले की आम्हाला व्हेनेझुएला चालवायचं आहे, म्हणजे आम्ही तो देश चालवणार आहोत, तेव्हा ट्रम्पच्या अनेक समर्थकांच्या मनात नाराजी आली की याचा अर्थ काय, म्हणजे अमेरिका व्हेनेझुएला चालवणार म्हणजे तिथे अमेरिकेचे सैनिक जाणार का? अमेरिकेचे सैनिक तिथे गेले तर ते सैनिक मारले गेले तर मग पुन्हा अफगाणिस्तान इराकमध्ये झालं ते व्हेनेझुएलामध्ये होणार का? त्यामुळे त्यांनी देखील सावध प्रतिक्रिया द्यायला, विरोध करायला सुरुवात केलेली. आता जगभरात बघूया, सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे युरोपीय महासंघ त्याच्या दोन प्रमुख ज्याला ब्युरोक्रॅट्स म्हणतात, एक उर्सुला वान डर लीन आणि दुसऱ्या त्यांच्या सुरक्षा सचिव काया कलास, या दोघींनीही या कारवाईचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे हुकुमशहा विरुद्ध आणि आपल्या देशाला लुबाडणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई करणं हे योग्य आहे. आणि हे बोलता बोलता त्याच श्वासामध्ये त्यांनी अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्याचा मान राखावा वगैरे, म्हणजे जे केलं ते आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात जाऊन केलं, पण जे केलं ते चांगलं केलं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांचंच त्यांना कळलेलं नाही की आपण हे नेमकं काय केलेलं आहे. पण एक गोष्ट नक्की, म्हणजे जेव्हा पुतीन युक्रेनवर कारवाई करतात, युद्ध करतात, तेव्हा त्याच्या विरुद्ध तुम्ही पुतीन विरोधात युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवतात, पैसा पुरवतात, रशियाचे संपत्ती गोठवता. पण अमेरिकेने अशी कारवाई केली. पुतीनही तेच म्हणू शकतो की युक्रेननी हा जो रशियन भाषिक प्रदेश आहे त्याला बळजबरीने आपल्या ताब्यात ठेवलं आहे वगैरे वगैरे, म्हणून आम्ही कारवाई केली. आर्ग्युमेंट तीच आहे. मग तुम्हाला जर वाद घालायचा असेल तर तुम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ शकता, पण तुम्ही एकतर्फा कारवाई करता, लष्करी कारवाई करता. ती रशियाने केली तर चूक, पण युक्रेनने केली तर, म्हणजे अमेरिकेने केली तर बरोबर. पण याच्यामध्ये युरोपची जी बोटचेपी भूमिका आहे, पाठीचा कणा नसलेली भूमिका आहे. कारण युरोप अमेरिकेवर संरक्षणासाठी अवलंबून आहे आणि त्यामुळे अमेरिकेचा निषेध ते एका मर्यादेच्या बाहेर करू शकत नाही. कारण अमेरिकेने पाठिंबा घातला तर युरोपवरच रशिया हल्ला करेल आणि युरोपच झोपून जाईल. तीच गोष्ट कॅनडाची आहे. कॅनडाने अर्थात अशाच प्रकारे
समर्थन केलेलं आहे आणि लोकशाही विरोधात कशा प्रकारे व्हेनेझुएला सरकार वगैरे राबवत होतं. पण ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती जाणवते, कारण ती तुमच्या आमच्याशी संबंधित आहे, ज्याला बिग टेक म्हणतात. याच्यामध्ये ट्विटर, एक्स, गुगल, यूट्यूब आलं, नंतर फेसबुक म्हणजे मेटा, म्हणजे त्याचं व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आलं, ॲपल, जेफ बेझोस, ॲमेझॉन, ते आता वॉशिंग्टन पोस्टचे मालक आहे. ट्विटरनी तर म्हणजे इलॉन मस्कने याचं जोरदार समर्थन केलेलं आहे आणि या डोनाल्ड ट्रम्पनी इलॉन मस्कचं ट्विट रिट्विट केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आता इलॉन मस्क आणि ट्रम्प पुन्हा एकदा मित्र बनले हे स्पष्ट आहे. पण वॉशिंग्टन पोस्ट जो एरवी अमेरिकेच्या अशा गोष्टींवर कडाडून टीका करायचा, तो आता नवीन मालकी असल्यामुळे, जेफ बेझोस यांची मालकी असल्यामुळे वॉशिंग्टन पोस्ट यांनी देखील ट्रम्प यांच्या कारवाईचं समर्थन केलेलं आहे. न्यूयॉर्क टाइम्स अजून त्यांचा अग्रलेख वगैरे आलेले नाही आहेत, पण द अटलांटिक वगैरे जे अजून टिपिकल जे डावे आणि उदारमतवादी माध्यमं आहेत त्यांनी विरोध केलेला आहे. पण अमेरिकेची माध्यमं एका प्रकारे विभागलेली दिसतात. पण भीती आहे या गोष्टीची की ज्याला बिग टेक म्हणतात. ट्विटर जर तुम्ही उघडलं तर तुम्हाला अशा ट्विट दिसतात की ज्याच्यामध्ये व्हेनेझुएलाची राजवट किती जुलमी होती आणि ते हटवणं का आवश्यक होतं. म्हणजे एका प्रकारे कारवाई हा एक भाग झाला, नॅरेटिव्ह सेटिंग हा दुसरा भाग झाला. कोट्यावधी लोकांच्या नजरेस अशा बातम्या देऊन की ही कारवाई गरजेची होती आणि व्हेनेझुएलातले लोक किती आनंदी आहेत. जिथे जिथे अमेरिकेच्या कारवाई विरोधात आंदोलन झालं तिथे व्हेनेझुएलातल्या लोकांनी येऊन कशा प्रकारे त्यांना विरोध केला. म्हणजे हे सगळे आंदोलनजीवी लोक उगाच आंदोलन करतायत आणि व्हेनेझुएलाच्या लोकांचा मात्र याला पाठिंबा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न समाज माध्यमांतनं केला आहे. माझ्या मनात विचार आला की उद्या ही गोष्ट भारताबाबत घडली किंवा भारत आणि बांगलादेश, भारत पाकिस्तान, भारत इतर असा काही संघर्ष झाला आणि त्यात अमेरिकेचं मत भारताविरोधात असेल तर हाच समाज माध्यमांचा सगळा डोलारा भारताविरुद्ध उभा राहिला. तुम्ही तुमच्या समाज माध्यमांवर भारतविरोधी भूमिका तुम्हाला दिसायला लागली. भारत सरकार हे कंट्रोल करू शकतं, भारत सरकार काही ज्याला बनाना रिपब्लिक नाही आहे, पण हा धोका भारताने ओळखणं आवश्यक आहे. तीच गोष्ट स्टारलिंक सारख्या सेवांची, स्टारलिंक आता भारतात येतं आहे. महाराष्ट्र सरकार दुर्गम भागात स्टारलिंकची सेवा वापरणारे असं काहीतरी करार वगैरे केला आहे त्यांनी. आत्ता व्हेनेझुएलाच्या मध्ये स्टारलिंकनी घोषित केलेलं आहे की जर इंटरनेट बंद पडलं तर आम्ही व्हेनेझुएलातल्या लोकांना मोफत इंटरनेट पुरवणार आहोत. अशा प्रकारे जेव्हा एखादी तंत्रज्ञान कंपनी त्या देशाचा कायदा उल्लंघन करून तिथल्या लोकांपर्यंत पोचते, ही धोक्याची घंटा आपल्यासाठीही आहे. आणि त्यामुळे यातनं अनेक गोष्टी, याच्यामध्ये असादुद्दीन ओवैसी यांनी सरकारला ललकारलेलं आहे की जर अमेरिका असं करू शकतं तर तुम्ही पाकिस्तानविरुद्ध का कारवाई करू शकत नाही. अर्थात ओवैसी हा अतिशय हुशार राजकीय नेता आहे. एकाच दगडात दोन पक्षी कसे मारायचे हे त्याला चांगलं कळतं. याबाबत भारताची प्रतिक्रिया आली ती काही मला आवडली नाही, स्पष्टपणे सांगणं आवश्यक आहे. एकतर 7 तासांनी प्रतिक्रिया आली आणि इतकी गुळगुळीत बुळबुळीत प्रतिक्रिया आहे. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की भारताने विरोध करावा, पाठिंबा द्यावा. भारताला जी गोष्ट योग्य वाटेल ते भारत सरकारने करावं आणि भारत सरकारची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे, तीच आपल्या सगळ्यांची भूमिका आहे. पण या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात लोक सेकंदाचा हिशोब ठेवतात आणि सगळ्या जगाच्या प्रतिक्रिया आल्या तरी भारताने 7 तासानंतर इतकी बाळबोध प्रतिक्रिया दिली की भारतीय लोकांनी तिथे प्रवास करताना काळजी वगैरे घ्यावी. हीच गोष्ट तासाभरांनी पण करता आली असती. मी असं नाही म्हणत की तुम्ही व्हेनेझुएलाचा, अमेरिकेचा निषेध करा. मी असंही म्हणत नाही तुम्ही अमेरिकेला पाठिंबा द्या. जे काही तुम्हाला योग्य वाटेल ते करा, पण ते करणं आवश्यक आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यानही ही गोष्ट झाली होती. मला म्हणजे टीका करण्याचा उद्देश नाही आहे सरकारवर, पण काय झालं होतं की पाकिस्तानकडनं खोटी माहिती प्रसारित केली जात होती की आम्ही भारताची विमानं पाडली, अमुक केलं, तमुक केलं. भारताकडनं अधिकृतरित्या माहिती प्रसारित केली जात नव्हती. म्हणजे आपल्याला जर घोषित करायचं नाही तर पाकिस्तान खोटं बोलतोय असं आपण सांगू शकलो असतो. आणि त्यामुळे काय झालं, आंतरराष्ट्रीय मीडियानी पाकिस्तान सरकारकडनं आलेली बातमी ही खरी म्हणून दाखवायला सुरुवात केली. आणि मग आपली जी माध्यमं होती, म्हणजे त्यांना हा प्रश्न पडला की काय दाखवायचं, कारण युद्धात तुम्हाला सतत काहीतरी दाखवायला पाहिजे. आणि तिथे जर तुम्हाला सतत माहिती येत नसेल, मग आपल्या माध्यमांनी पाकिस्तानची विमानं पाडायला सुरुवात केली. अर्ध्या तासाला विमान पडलं, हे इथे विमान पडलं, तिथे विमान पडलं. आणि त्यामुळे मग या कव्हरेज हा थट्टेचा विषय झाला. आणि म्हणून काय प्रसारित करायचं याच्याबद्दल मी बोलणार नाही, पण या जगामध्ये, माहितीच्या जगामध्ये प्रत्येक तास, प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे.
आणि हे होत असताना केरळचे मुख्यमंत्री मात्र याच्यावर व्यक्त झाले. एका प्रकारे हा देशद्रोहाचा प्रकार आहे. ठीक आहे, त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेत, पण ते एका घटनात्मक पदावर बसलेले आहेत. आणि जेव्हा भारत सरकारची भूमिका स्पष्ट नाही आहे तेव्हा आपणच स्पष्ट भूमिका घेऊन त्याच्याबद्दल बोलणं हे योग्य नाही. पण दोन्ही गोष्टी असणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की भारत सरकार या सूचनांवर ऐकत असेल तर विचार करावा. कारण या युद्धात जसं जमिनीवरचं युद्ध आहे तसं परसेप्शनचं, नॅरेटिव्हचंही युद्ध आहे. आणि हे युद्ध आपण कोणत्याही परिस्थितीत हारता कामा नये. कारण आपल्याच देशात जयचंदांची कमी नाही आहे. आपल्याच देशात अशा गोष्टींचा उपयोग आपल्या विरुद्ध करणाऱ्या लोकांची कमी नाही आहे. आणि त्यामुळे या लढाईतही आपण अग्रेसर राहणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.